केतन अगरवाल मृत्यू प्रकरण. वय 26 वर्ष. व्यवसाय रिअल इस्टेट क्षेत्र. राहणार पुणे. घटना लोहगड किल्ला, पुणे जिल्हा. सुरुवातीला अपघात असल्याचे समजले. पुण्यातील लोणावळा किल्ल्यावर लोहगड किल्ल्यावर सापडलेला केतन अग्रवाल यांचा मृतदेह सुरुवातीला अपघात असल्याचा दावा करण्यात आला. मात्र नंतर हे समोर आलेल्या पुराव्यांमुळे हे प्रकरण खून असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणाचा आढावा घेत असताना केतन हा एक यशस्वी आणि हुशार तरुण होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. ट्रेकची योजना. केतनचे मंगेतर सिया गोयल आणि मित्रांसोबत ट्रेकला गेला. लोहगड किल्ल्यावर फोटो काढण्याचा प्लॅन होता. फोटो काढताना केतन दरीत पडल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झाली. बातमी बघा, ट्विस्ट कसा वाढत जातो. आणि त्यानंतर जे सत्य बाहेर आले त्याच्यात पोलिसांनी असा दावा केला की पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा अपघात नसून पूर्वनियोजित कट होता. केतनचे मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित साथीदार चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खुनाचा कट रचल्याचे आरोप आहेत. न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही, त्यामुळे यांना दोषी म्हणण्यात येऊ शकतो. तपासातील महत्त्वाचे पुरावे आहेत CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन डेटा, चॅट, डिजिटल पुरावे, ट्रेकपूर्वीची योजना आणि भेटीचे पुरावे आणि लोहगड किल्ल्याची आधीची पाहणी झाल्याचा दावा. चला तर पुढे इंटरेस्टिंग गोष्टी बघूया. या कथित कटाची संपूर्ण कहाणी. पोलिसांच्या माहितीनुसार केतनला आधीही मारण्याचे काही प्रयत्न झाले होते. ही योजना अनेक दिवस आधीपासून आखली गेली होती. ट्रेकच्या दिवशी संधी साधून ही घटना घडवून आणण्याचा आरोप आहे आणि घटनास्थळ आहे लोहगड किल्ला, पुण्याजवळील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला, जिथे ट्रेकर्स खूप आवडीने ट्रेकिंग करायला जातात. ट्रेकर्समध्ये लोकप्रिय ठिकाण आहे. दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थिती अशी ह्या किल्ल्याची ओळख आहे. त्या दिवशी पावसाचे वातावरण असल्याची माहिती आहे. CCTV मधील महत्त्वाचे धागेदोरे. किल्ल्याजवळील CCTV मध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या. CCTV मध्ये एका व्यक्तीचा हुडी घातलेला वावर दिसून आला आणि तपासात हे फुटेज खूप महत्त्वाचे ठरले. वेळ, हालचाली आणि दिशेवरून संशय अधिक गडद झाला आणि पोलिसांचा तपास मर्डरच्या दृष्टीने पुढे सरकायला सुरुवात झाली. अटक आणि पुढील कारवाई. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया अजून बाकी आहे. आणि या केसचा निष्कर्ष काढायचा झाला तर एक आनंदी आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघात वाटणारे प्रकरण संशयित हत्येत परिवर्तित झाले आणि अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. कायद्यावर विश्वास ठेवा. आणि महत्त्वाची गोष्ट, संबंधित आरोपींना कायद्याप्रमाणे निर्दोष मानले जाते. दोष सिद्ध झाल्याशिवाय कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.